नमस्कार मित्रांनो, पीक विमा भरणा चालू झालेला आहे. तो खरीप पीक विमा आहे आणि तो पीक विमा नेमका कसा भरायचा आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या चुका आहेत जे करायच्या नाही, त्याच्यामुळं शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहणार. अशा कोणत्या चुका आहेत जे टाळायचे आहेत आपल्याला, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, पीक विमा भरताना पाहावयाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नाव, शेतकऱ्याचं नाव, म्हणजे त्याच्यामध्ये सातबाऱ्यावरील नाव, आधार कार्डावरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव. त्याच्यामध्ये खूप फरक असू शकतो मित्रांनो. भरपूर शेतकरी असे आहेत त्यांच्या नावामध्ये खूप चुका आहेत. सातबाऱ्यावर त्यांचं नाव वेगळंच आहे, आधार कार्डवरती नाव वेगळंच आहे आणि बँक पासबुकवरती सुद्धा नाव वेगळं आहे. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही न चुकता ही गोष्ट चेक करायची, नंतरच त्यांचा फॉर्म भरायचा. तर नेमकं उदाहरण आपण घेऊ त्या नावावरती. उदाहरणार्थ त्यांचं असू शकतं रमेश आणि रमेशराव. हे नाव सेमच आहे मित्रांनो, पण सातबाऱ्यावरती वेगळं असू शकतं. सातबाऱ्यावरती असतं रमेश आणि आधार कार्डवरती असतं रमेशराव. त्याच्यानंतर एक दुसरं उदाहरण घ्यायचं झालं, एक असतं भिकाजी आणि भिका. ते शेतकऱ्यांचे नाव नाव असेच एक मित्रांनो, ज्याच्यामध्ये नावामध्ये थोडा फरक आहे, रावचा फरक येतो किंवा एखादं अक्षर त्यांचं वेगळं असू शकतं. तर असे जी नावं आहेत ते त्यांचा अर्ज तर भरला जाईल, नंतर त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल किंवा त्यांना पीक विमा मिळणार नाही. नंतर ते शेतकरीशी त्यांनाच बोलणार आहेत किंवा त्यांनाच धरणार आहेत की तुम्ही आम्हाला अशा गोष्टी सांगायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ जर शेतकरी बघत असतील तर त्यांनी स्वतः नाव नाव चेक करायचे आणि ते व्यवस्थित करून द्यायचे आणि नंतरच पीक विमा भरायचे. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की त्यांचं बँक पासबुकवरती आयपीसी कोड, बँक अकाउंट नंबर हे एकदम व्यवस्थित आहे का ते चेक करायचं. त्यांच्या कोणत्या बँकेचे असे ते आयपीसी कोड चेंज झाले, पण शेतकऱ्यांकडे जे ते जुनेच बँक पासबुक असल्यामुळे त्याच्यावरती जुना आयपीसी कोड असू शकतो. तर हे लक्षात घ्यायचे, ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही चेक करून घ्यायचे. भरपूर शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की त्यांचा बँक पासबुक नसतं आणि बँकचा आयपीसी कोड चेंज झालेला असतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जुना आयपीसी कोड असतो आणि त्या जुन्या आयपीसी कोडवरती जर त्यांचा अर्ज भरला गेला तर त्यांना पीक विमा मिळत नाही. तर ही गोष्ट एकदम लक्षात ठेवायची. तर ही हा आयपीसी कोडचा किस्सा माझ्याकडे राहिला आहे मित्रांनो. मागच्या वर्षी असं झालं की एक शेतकरी होते, त्यांच्या बँक पासबुकवरती त्यांचा बँक पासबुक एकदम जुना होता आणि आयपीसी कोड एकदम जुना होता. तर ते माझ्याकडे आले आणि अर्ज भरायचं बोलले. तर मी त्यांना सांगितलं, एवढंच बोललो की तुम्ही जा आणि तुमच्या बँकमधून आयपीसी कोडचा या बँक पासबुकवरती शिक्का घेऊन. तर त्यांनी ते न करता मला म्हणजे एक वेगळ्या भावनेने बघितला आणि दुसरीकडे जाऊन फॉर्म भरला, म्हणजेच पीक विमा भरला आणि नंतर मला दाखवलं पण सुद्धा त्यांनी की बघा तुम्ही माझा पीक विमा भरला नाही, मी दुसरीकडे जाऊन पीक विमा भरला आणि तुम्ही याच्यावरती होत नाही, मग आता कसं झालं. तर ही गोष्ट अशी मित्रांनो समजून घ्यायची. मी मलाही असं भरता येत होतं, पण मी तसं केलं नाही. नंतर काय झालं, इंटरेस्टिंग गोष्ट इथे की नंतर त्यांना पीक विमा मिळाला नाही. नंतर ते माझ्याकडे आले आणि पीक विमा मला नाही असं बोलले. तर मी त्यांना चेक करून सांगितलं, दाखवलं सुद्धा की तुमच्या बँक पासबुकवरती आयपीसी कोड वेगळा होता आणि आयपीसी कोड तुमच्या बँकेचा वेगळा असल्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळाला नाही आणि तुमचा अर्ज इथे रिजेक्ट करण्यात आलेला. तर ते बोलले की नंतर तुम्ही जर तुमचं ऐकलं असतं त्यावेळेस तर आज माझं नुकसान झालं नव्हतं. म्हणूनच आम्ही मित्रांनो एकदम सांगतो प्रत्येक जणांना, सर्वांना की तुमच्या जे चुका आहेत ती एकदम टाळा आणि तेच नंतर ती टाळून ते व्यवस्थित करून नंतरच फॉर्म भरा. तर अशी ही माहिती होती मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की त्यांचं सातबारा तर झालंच, बँक पासबुक सुद्धा झालं आणि आधार कार्डावरती सुद्धा त्यांच्या नावामध्ये फरक असू शकतो. तर ते आधार कार्ड सुद्धा एकदा चेक करायचं की तुमच्या नावावरती काय प्रॉब्लेम आहे. तर या तीन चार चुका महत्वाच्या, अति महत्वाच्या चुका आहेत मित्रांनो, टाळायच्या नाही. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही माहिती तुमच्यासाठी खरंच तुमच्या नावामध्ये इथे कुठे फरक होता का आणि ते आजपर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही असं कोणी असेल तर मला नक्की कमेंट करा. मला खूपच चांगलं वाटेल की त्यांची एक प्रॉब्लेम मी दुरुस्त केला किंवा दूर केला. तर चला मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू आपण की पीक विमा कसा भरायचा आणि त्याचा अर्ज कसा भरायचा. न चुकता आपण अर्ज कसा भरायचा हे नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यासाठी नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
ही महत्वाची माहिती तुमच्यापासून चुकणार नाही आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.